सुरू करूयात. चला सर्वांना शुभ संध्याकाळ, शुभ रात्री. आपण आज ओंकार ध्यानासाठी जमलेलो आहोत. आजपासून आपला ओंकार ध्यान वर्ग मार्चचा सुरू होतोय. 2-2.5 वर्ष नीता मॅडम घेत आहेत. पण सध्या नवीन साधकांनी जॉईन केलेलं आहे. आपण थोडस नवीन. मॅडम तुम्ही व्हिडिओ सुरू करा की आता मी स्पॉटलाइट दिलाय तुम्हाला. मॅडम नीता मॅडम. हा. तर आपण सध्या काय केलं, नवीन साधकांना थोडं काउन्सिलिंग केलं, फोन केले, विहंगम कम्युनिटी ग्रुपला जोडलेले. बऱ्याच साधकांचा आम्हाला उपयोग झाला, मदत मिळाली. काही जण पुढे येऊन फोन कॉल केले आणि मग त्यांना ओंकार ध्यान आपण जोडायला सांगितले. कारण काय होतंय सगळ्यांनी लक्षात घ्या. सध्या पृथ्वी बदलतीये, सगळं ग्रहमान बदलतंय, युनिव्हर्स बदलतंय. या बदलामुळे आपल्यावर खूप चेंजेस होतात. आता संध्याकाळचाच एक फोन झाला, त्यांनी युट्यूबवर बघितलं आणि मला फोन कॉल केला. मला म्हणाले की मला डिप्रेशन, 2-2.5 वर्ष मी यातनं सफर होतीये. काहीतरी एक शारीरिक प्रॉब्लेम होता. अम, काहीतरी सौम्य प्रॉब्लेम होता, जास्त सिरियस नव्हता. त्याच्यावर गोळ्या घेतल्या आणि त्या गोळ्यांनी सगळ्या अलर्जी येऊन 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 हे झालं, ते झालं, ते झालं, हे झालं. 2 वर्ष शरीराला काहीतरी होते. आता मी डिप्रेशन मध्ये 2 वर्ष आहे. आता तुम्ही मला सांगा काय करू. म्हटलं पहिल्यांदा आज आमचं ओंकार ध्यान जॉईन करा आणि बघा काय होतंय ते. तर डिप्रेशनला तर खूप चांगला उपाय आहे ओंकार ध्यान. हो. मानसिक शांतता, स्वास्थ्य, झोप येणं हे लगेच ओंकार ध्यान देतं. आणि जुन्या साधकांना सुद्धा मी या महिन्यात जोडा म्हटलंय. आता कुठंतरी माहितीये मार्च महिन्यात काय सुरू होणार आहे. सगळी भाकीतं आहेत, हे होणार, ते होणार. आपण प्रिपेड असलेलं काय वाईट आहे. आपल्याजवळ ओंकार ध्यान चालूच आहे, तुम्ही केलेलं पण आहे. पण आता ही जर मार्च ऊर्जा सगळी शिफ्टिंगची सुरू झाली आहे, बदलाची सुरू झाली आहे, तर पुन्हा एकदा या महिन्यात ओंकार ध्यान करून घेतलेलं बरं. कारण मार्च नवीन वर्षापासून नवीन सुंदर सुंदर कार्यक्रम होणार आहेत. आणि मग काय केलं, तसं फायनान्शियली नीट नाही संस्थेची. आता सगळं पूर्ण झालंय आपलं, तुम्हाला देणग्याही देऊ नका म्हटलंय. पण फ्री तर नाही ठेवतायत, कारण फ्री असेल तर व्हॅल्यू नाही राहत. म्हणून मग शेवटी नीता मॅडम म्हटले असं करा, जास्त साधकांना फायदा मिळावा म्हणून महिला ह्याच्या निमित्त डिस्काउंट देऊ, म्हणून मग ती फी एवढी कमी झाली आहे. आणि त्याचा फायदा सगळ्यांनी घ्यावा एक आव्हान दिलंय. आणि तुम्ही त्या आव्हानाला स्वीकारले म्हणून सगळ्यांचे धन्यवाद. आता पुढं पुढं कळणार आहे का मला असं वाटलं, का ओंकार ध्यानाला आपण महत्व दिलं हे अजून तर येतं, तुम्हाला माहितीये नंतर येतं. कुठंतरी वाटलं मागची ऊर्जा म्हणून सांगितलं, कुठल्या तरी तोंडाने कोणीतरी वदवून घेतलंय, आता कळेल पुढे काय आहे. आणि सकाळीच एक क्ल्यू आला चक्रा ध्यानाच्या वेळेला. असा क्ल्यू आला की आता चक्र ध्यान आणि आयुष्य बदलाचं शास्त्र भाग 2 आणि ओंकार ध्यान हे हँड इन हँड जाणार आहे. म्हणजे इंटिग्रेटेड अप्रोच. हे मी तुम्हाला भाग 2 मध्ये सांगितलंच. आता इंटिग्रेटेड अप्रोच कसा करायचा आहे, तसंच ओंकार ध्यानाचं सुद्धा होणार आहे. एवढी क्लिअर आयडिया अजूनही मला नाही, खरं सांगते. जे आलं इंटिग्रेटेड अप्रोच ते पोस्ट केलंय. आता ज्या वेळेला विचार केला जाईल, ऊर्जा सांगेल त्यावेळेला ते घेतलं जाईल. पण एका हातात हात घालून या 3 कोर्सनी एक पुढं शिफ्ट घ्यायची आपल्याला. तर हे आपल्या आता मार्च ओंकार ध्यानाचं महत्व आहे. तर नवीन साधक आहेत, तर नीता मॅडम नेहमीप्रमाणे नवीन साधकांच्या ह्यांनीच 1-2 दिवस घेतात. तर माझ्यातर्फे मी तर काही घेणार नाहीये, काही सेशन्स मी घेणार आहे. पण ते ओंकार ध्यानाचं महत्व हे ते सगळं घेणार आहे. पण ओंकार कसे म्हणायचे, काय म्हणायचे हे नीता मॅडम सांगतील. पण मला जुन्या साधकांना सांगायचं आहे, तुम्हाला आता इंटिग्रेटेड अप्रोचने ओंकार म्हणायचे मी सांगेल तसं. कारण आता आपण आपल्या स्वादिष्टान चक्रावर काम करतोय, आजपासून सुरू झालंय. तर मूलाधार, स्वादिष्टान, मणिपूर खालचा भाग म्हणजे ओ लॉंग म्हणायचा आहे. तर आजपासून हा इंटिग्रेटेड अप्रोचचा पहिला पॉइंट तुम्हाला मी सांगतेय. जुने साधकांनी ओ लॉंग म्हणा. मॅडम जे सांगतायत ते सगळं नवीन साधकांनी, ज्यांना अजून 1-2 महिने झाले जॉईन करून, त्यांनी मॅडमचं सगळं ऐकायचं. 2 महिन्यापेक्षा जास्त झालंय त्यांनी
किंवा चक्राध्यान जे करतायत त्यांनी अ लॉंग म्हणायचं. म्हणजे काय होईल, अ लॉंगचा फोकस खाली आहे, म्हणून मग खाली जास्त काम होऊन आपले चक्र आपल्याला जे एक्सपेक्टेड आहेत ओपनिंग बॅलन्स ऍक्टिव्हेशन ते होईल. म्यूट करा. ओ नॉन म्यूट आहे का? तर हे एक सांगतेय मी, बहुतेक उद्याचं सेशन घेईलच गिरिजा मॅडम. तुम्ही इथं हा. राहून कुठला ना गिरिजा मॅडम. ठीक आहे, गिरिजा मॅडम ना म्यूट केलं आहे मी. तर नूतन मॅडम आता, नूतन मॅडम सारखं तोंडात येते, मगाशी नूतन मॅडमचं ध्यान झालं. नीता मॅडम, ओळख करून द्या तुमची. तुम्ही काय काय शिकलायत योगा रिलेटेड, किती वर्ष या ह्याच्यात आहात? नमस्कार, मी सौ नीता शहाजी गुजर, योग शिक्षक आहे. ऍक्च्युली 2000 म्हणजे 2099 साली साधारण माझं गर्भाशयाची पिशवी काढली होती. त्यावेळी माझं वय खूप कमी होतं आणि वजन वाढायला सुरुवात झाली होती. तर पूर्वी म्हणजे जिम वगैरे हा प्रकार काही नव्हता, त्यामुळे मी आपोआप योगाकडे वळली. आणि ज्या मैत्रिणीकडून मी योगाकडे वळली, ती मैत्रीण बाजूला राहिली, पण मला स्वतःला त्यात इतकी आवड निर्माण झाली की मी पुढच्या परीक्षा देत गेली. पहिल्या परीक्षेत आसनांची परीक्षा असल्यामुळे पहिला नंबर आला होता. तर त्या कुतूहलापोटी आणखीन खूप इच्छा वाढायला लागली आणि माझ्या ज्या मॅडम होत्या निलिमा माने म्हणून, त्यांनी खूप फोर्स केला की आता तो पुढच्या परीक्षा दिल्या पाहिजेत. आणि मग मी पुढच्या परीक्षा देत गेली. 2005 साली मी योग शिक्षक झाली. पहिल्याच 1-1.5 महिन्यातच माझं 8 किलो वजन कमी होऊन मला इतका फ्रेशनेस वाटायला लागला होता. आणि मी पूर्णपणे म्हणजे उद्याच्या दिवसाची वाटच बघायची. उद्या कधी एकदा 4-4:30 वाजता तर मी संध्याकाळच्या क्लासला जाते. आणि इथून साधारण घरापासून मी 1.5-2 किलोमीटर चालत जायचे, क्लास करून परत यायचे. असं तर ते गोडी निर्माण झाल्यामुळे मी पुढच्या परीक्षा देत गेली. आता माझं योग पंडित आणि योग अध्यापक झालेलं आहे. आणि आमच्या संस्थेच्या कार्याध्यक्ष आहेत ज्या शैला ठोके मॅडम, त्यांनी मला मॅडमना भेटवलं आणि मी विहंगमकडे वळलेली आहे म्हणजे. आणि मग मॅडमची आणि माझी ओळख झाल्यापासून मी जे काही ओंकाराचं घेतेय ते त्यांना आवडलं. आणि तेव्हापासून मी ह्या वर्गाकडं आणखीन जास्त आकृष्ट झालेले आहे. उद्देश एवढाच आहे, ऍक्च्युली हे मी माझ्या स्वतःसाठी केलं. तर मलाही झोपेचा काही प्रॉब्लेम निर्माण झाला होता, तर मी माझ्यावर स्वतःवरती 2 महिने हा प्रयोग केला. आणि मला त्यातनं खूप छान रिझल्ट आल्यानंतर मी मॅडमशी एकदा बोलली होती की हे मी घेऊ शकते म्हणजे. कारण मला आणि मी प्रत्येक गोष्टीत स्वतः आधी अनुभव घेते आणि मग ते मी इतरांना सांगत असते. असं सेम कंबरपाठ दुखीच्या त्रासासाठी मी अगोदर एक 3-4 साधकांवरती हे प्रयोग केलेले आहेत. आणि हा वर्ग मी गेले जवळजवळ 8-10 वर्ष झालं चालवतीये. तर खूप कंबरपाठीचा कसलाही आजार असेल तरी तेच जो आसनांचा प्रोग्राम आहे तो गेल्यानंतर तुमचं 100% ते राहिलंच पाहिजे. परंतु मी सांगते त्याप्रमाणेच ते केलं गेलं पाहिजे. तर त्याच्यात नक्की रिझल्ट तुम्हाला येतोय. काय असतं की मी जे मनापासून 100% तुम्हाला देते ते तितक्याच विश्वासानं तुम्ही पण करणं खूप गरजेचं आहे. आणि ते तुम्ही जर तितक्याच विश्वासानं केलं तर मागच्याच महिन्यात आपण इंदुमती बेगडे मॅडमचा अनुभव केलेला आहे शेअर, की त्यांनी पण ते तेवढ्याच विश्वासाने केलं तर त्यांना ते खूप रिझल्ट जाणवले. तसंच असतं, मी माझ्याकडून देणारी ऊर्जा आहे, मी जे काही शिकवणार आहे ते 100% देणार आहे. पण तुम्ही पण तितक्याच विश्वासानं ते केलं तर यश हे नक्की आपल्या हातात आहे. त्याच्याबरोबर मॅडम मंगल मॅडम ह्या खूप समजूतदारपणे व्यवस्थित अगदी लोकांना सगळं सांगत असतात. खूप म्हणजे त्यांच्याबद्दल बोलणं मला खरंच माझ्याकडे शब्दच नाहीयेत. इतक्या प्रमाणात त्या खूप व्यवस्थित लोकांना सगळं डिटेलिंग सांगतायत, लोकांकडून करून घेतायत आणि कुठल्याही प्रकारचा आर्थिक अजिबात हव्यास नाहीये म्हणजे. अगदी मनापासून ते ज्ञानदानाचं काम करतायत. तर त्याचा पुरेपूर सगळ्यांनी लाभ घ्यावा. आणि मी पण तो फायदा स्वतःला मला करून घेतला. शैला ठोके मॅडमनी मला त्यांना जोडून दिलं आणि तिथपासून आमचा हा प्रवास सुरू आहे. तर माझी अशी छोटीशी नीता ओळख मॅडम आहे. पण तशाच आहेत. आर्थिक काही त्यांना हे नाही म्हणून टिकल्यात आपल्यासोबत. नाही तर लोक आले काय गेले काय. त्यांनी कधीच मला हे एवढं पाहिजे तेवढं पाहिजे, आणि आपण जी तुम्ही फी गोळा करता त्याच्या काही टक्के मॅडमना देते. मॅडम मला कधी विचारत सुद्धा नाही की एवढीच का दिली तेवढीच का दिली. तर हे एक योगदान असतं. आणि संस्थेसाठी, कारण शैलजा मॅडमनी एकदाच सांगितलं होतं मला, आमचे जे योग विद्याधामचे आहेत लोक शिक्षक,
ते तुला कधीही पैशावरून काही म्हणणार नाहीत. कारण एका संस्थेच्या साठी काम करणं याचं महत्व त्यांना माहितीये. कारण कोणी असं संस्थेला काम घ्यायला घेत नाहीत. त्यामुळं मला शैलजा मॅडमनी म्हटलं आणि नीता मॅडम खूप एथिकली राहिल्या. कधीही कोणी साधकांनी त्यांना पर्सनल ट्राय केले, पण नेहमी मला त्यांनी सांगितलं असं असं होतंय. तर त्यामुळं आपण आहोत एकत्र. नाहीतर लोक आले नक्की त्यांचे वेगळे नक्की ग्रुप नक्की. करून गेले, तसं नीता मॅडमचं नाहीये. तर चला आता नीता मॅडमचे खूप खूप धन्यवाद. मला एक सांगायचंय की ओंकार धन्यवाद. ध्यानाला तुम्ही जोडून घेतलेलं आहे. अद्भुत असं जादूमय ओंकार ध्यान आहे आपलं. मॅडमच्या आवाजातच जादू आहे. परत ऊर्जा पण आहे. म्हणले गुरुजींची ऊर्जा आहे त्यांच्या मागे, हो हो. शैलजा मॅडमची ऊर्जा आहे. एका चांगल्या महान महाराष्ट्रातल्या नव्हे तर परदेशातही काम करणाऱ्या संस्थेकडनं त्यांनी हे सगळं घेतलेलं आहे. ती ऊर्जा काम करत असते. कारण आपले ऍडव्हायझरी नक्की. बोर्डवर आहेत म्हणले गुरुजी. तर हो. योगाचार्य शैलजा मॅडम पण आहेत. ती ऊर्जा आहेच आहे आपल्या मागं. तर खूप छान हा असा फरक पडतोय. आणि आपण तर काही एक माध्यम होतोय सगळे. तर तुम्ही इतरांना, घराच्या आजूबाजूच्या लोकांना सगळ्यांना सांगा. कारण ओंकार ध्यान अर्ध्या तासात होणारे रात्रीचे फायदे होणार आहेत. आणि हे सगळे आपल्याला घ्यायचे आहेत. तर चला आता मी जास्त वेळ घेत नाही. हळूहळू मी जेव्हा येईल त्यावेळेला वेगळं घेईल. मॅडम प्रॅक्टिकल सराव सगळा करून घेतील. तर मॅडम आता तुम्ही सुरू करू शकता. चालेल. चला सगळ्यांना नमस्कार आणि खूप खूप शुभेच्छा. तुम्ही एका छान वर्गाला जोडले गेलेले आहात. त्याचबरोबर आपले जे आता महिला योग दिवस आहे, सॉरी योग दिवस नव्हे, महिला दिन आहे, त्या निमित्तानं आपण हा वर्ग अरेंज केलेला आहे. त्याचबरोबर आणखीन तुमच्या बरोबर इतर जे काही आपले म्हणजे आपल्यासाठी जे काही चांगलं आहे ते आपण आपल्या जवळच्याला द्यायचा प्रयत्न करतो. तसाच हा एक वर्ग आपल्या जवळच्यासाठी देण्याचा प्रयत्न करा. ज्यांना अजून समजलं नाहीये तर तुम्ही त्यांना 1-2 दिवसात आणखीन जोडून घेऊ शकता, की जेणेकरून आपला हा प्रचार आणि प्रसार आहे तो अनेक अनेक लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्याचे अनेकांना फायदे मिळावे, हाच एक उद्देश. बाकी कुठलाही दुसरा उद्देश नाहीये. तर कोणतीही ध्यानात्मक आसन घेऊन बसायचे. पाठीचा कणा पूर्ण सरळ हा खूप महत्वाचा आहे. त्यासाठी बसायला तुम्ही एखादी पिलो घेतली तरी चालेल किंवा खुर्चीत बसलात तरी सुद्धा चालू शकेल. पण तुमचा पाठीचा कणा सरळ असणं आवश्यक आहे. हाताची ज्ञान मुद्रा करायची. अंगठा आणि तर्जनी ते एकमेकांना जुळलेली 3 बोट आहे ते हलकीशी अलगद जुळवून घ्यायची. आणि आपण त्रिवार ओंकार आणि प्रार्थना म्हणणार आहोत सुरुवातीला. एकच मिनिट. डोळे अलगद मिटून घ्या आणि पूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती केंद्रित करा. एक दीर्घ श्वास घेऊन त्रिवार ओंकार आणि प्रार्थना मात्र माझ्या पाठीमागून म्हणायचे. ओंकार म्हणताना भरपूर अगोदर श्वास भरून घ्यायचा आहे. छाती भरून श्वास घ्या. अचा उच्चार आहे तो 2 सेकंद करणार आहोत. ऊचा उच्चार आहे तो ओठाचा चंबू करून 3 सेकंद आणि मकार आहे तो ओठ मिटून 5 सेकंदाचा. असं पूर्ण ओंकार आपण 10 सेकंदाचा म्हणतो. नवीन साधकांना आता लगेच जमणार नाहीये, पण जेवढा जमतोय तेवढा म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. माझ्या बरोबरच ओंकार म्हणायचे. अ, अ, अम. ओंकार म्हणून झाल्यानंतर राहिलेला श्वास सोडा. पुन्हा छाती भरून श्वास घ्या. अ, अ. राहिलेला श्वास सोडा. पुन्हा छाती भरून श्वास घ्या. अ, अ, अ. प्रार्थना फक्त पाठीमागून म्हणायची. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः. मदं क्षदं चैव ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. सावकाश तसे डोळे मिटलेले ठेवायचे. लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करायला सुरुवात करा. दिवसभर आपण जे कार्य करतोय त्यामुळे शरीराबरोबरच आपल्या मनावरही ताण असतो. हा संपूर्ण ताण आहे तो आता आपण ओंकाराच्या अभ्यासामध्ये काढून टाकणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला आपण श्वसन ध्यानाचा अभ्यास करणार आहोत. म्हणजेच काय, तर फक्त श्वासावरती लक्ष केंद्रित करायचंय. कोणत्या तरी एका गोष्टीचं आलंबन घेतल्यानंतर आपण पुन्हा पुन्हा लक्ष त्याच गोष्टीवरती केंद्रित करतो आणि इतर विचार आपोआप न कळतरित्या बाजूला व्हायला मदत होती. म्हणजे जाणीवपूर्वक विचारांवरती दुर्लक्ष न करता लक्ष केंद्रित फक्त श्वासावरती केंद्रित करायचे. घेतलेला श्वास आणि सोडलेल्या श्वासांचं निरीक्षण सुरू करा. श्वास घेताना थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव व्हायला सुरुवात होईल. तर श्वास सोडताना उष्ण हवेच्या स्पर्शाची जाणीव व्हायला सुरुवात होती का, त्याकडे लक्ष केंद्रित करा. जुन्या साधकांना ही अनुभूती लगेच येणार आहे. नवीन साधकांना थोडासा कालावधी लागेल, पण ठाम राहायचे. प्रत्येक कृतीवरती ठाम राहायचे की हळूहळू हा आपल्याला अनुभव यायला नक्कीच मिळणार आहे किंवा नक्कीच अनुभव येणार आहे. त्यासाठी थोडेसे पेशन्स. श्वास घेताना नाकाच्या शेंड्याजवळ किंवा वरच्या ओठावरती लक्ष केंद्रित करायचे. श्वास घेतला की थंड हवा जाणीव होईल. तर श्वास सोडला की उष्ण हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये. या थंड आणि उष्ण हवेच्या स्पर्शाची अनुभूती घ्यायची आहे. श्वासावरून लक्ष आपल्या पोटावरती केंद्रित करायचे, म्हणजे नाभीवरती केंद्रित करायचे, बेंबीच्या स्नायूंवरती. डावा हात आहे तो आपल्या पोटावरती ठेवा. श्वास घेताना हलकस पोट आपलं बाहेर येणार आहे. तर श्वास सोडताना ते आत जाणार आहे. जाणीवपूर्वक पोट फुगवायचं पण नाही किंवा आकुंचन पण करायचं नाही. ही कृती नैसर्गिक होत असते आणि ह्या नैसर्गिक कृतीची आपल्याला अनुभूती घ्यायची आहे. डावा हात आपल्या पोटावरती आहे. श्वास घेताना हलकस पोट बाहेर येते. तर श्वास सोडताना ते आत जाते. जन्म झाल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत आपण कंटिन्युअस श्वास घेत आणि सोडत असतो. पण जे जुने साधक आहेत त्यांना माहिती झालेलं आहे. जे नवीन साधक आहेत त्यांनी जाणीवपूर्वक